अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग विठोबाचे प्राणसखे पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथेतील 4092 भंगापैकी 1154 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा सुंदर 375 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातून निर्माण झालेल्या काल्याच्या कीर्तनाच्या प्रकरणातील देहूगावी निर्माण झालेला असा भंग आहे। वारकरी संप्रदायाची 750 वर्षापासूनची भव्य आणि दिव्य परंपरा राहिलेली आहे। कीर्तन कुठचंही असो कोणाचंही असो परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे। त्या संबंधाने त्या माध्यमातून त्या विनियोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तद्रूपतेतून त्या एकरूपतेतून त्या अंतर्व्यापकतेतून त्या उदात्त जगत कल्याणपद व्यापक दृष्टिकोनातून त्या सार सर्वस्वतेतून त्या अद्वैत दिव्य प्रणालीने चैतन्यतेतून आज मोठा भाग्याचा आणि सुंदर दिवस आहे। का माहिती आहे? या चंदनझिरा नगरीमध्ये आपण ज्या पवित्र मंदिरामध्ये बसलो आहे हे महादेवाचं सर्वात आधीचं मंदिर आहे। माहिती आहे आपल्याला? हे जुन्या लोकांना माहिती असेल। हे जे चंदनेश्वर महादेव मंदिर आहेत ना, आणि हे नक्की प्रसन्न होतील बरं का, कारण की रावणानं शिव तांडव स्तोत्र लिहिलं होतं 15 श्लोकांचं आणि 36 रागामध्ये रावण त्याला गायचा। ते ऐकून भगवान शंकर सगळे कामधाम सोडून नाचायला सुरुवात करायचे आणि ते इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुकला महाराष्ट्रातच नाही अख्ख्या भारतात आमचं व्हायरल झालेलं आहे। जडाडभिगल जल प्रवाह पावितस्थल गलेवलम जलंबितं भुजंग तुंगमालिका मट्ट 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 मन्निनाद मट्ट परवयं चकार चण्डताण्डवमतनोतुनः शिव शिवम् जटागडाः संभ्रम भ्रमण्डिलिं वनिर्धरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत् धगत् धगज्वलल्ललाट पट्ट पावक किशोरयन्त्रशेखरेण प्रदीक्षणं मम चंदनेश्वर भगवान की। या चंदनेश्वर महादेवाची एवढी कृपा आहे। मला वाटतं 1993 ला आम्ही इथे आलो होतो, तेव्हा मी पहिली दुसरी तिसरी चौथीला असेल आणि 2010 पर्यंत इथे राहिलो। 11वी 12वीचं आणि जवळपास फर्स्ट इयर पर्यंत शिक्षण SB कॉलेजला माझं इथं झाले। तर भुसारे वहिनी, हे नामदेव भाऊ, त्याच्यानंतर हे आमचे सगळे संतोष भाऊ त्यांचे वडील, त्याच्यानंतर आमचे शिवा भाऊ, हे सगळे भंडारा वगैरे इथे कार्यक्रम चालायचे। उजेड साहेब या ठिकाणी आलेले आहेत, रासवे मामा या ठिकाणी आहेत, अनेक लोक या ठिकाणी आहेत। एखाद्याचं नाव राहिलं तर क्षमा असावी। इस महादेव ने इतना भर भर के दिया है, क्या बताए प्यारे आपको, क्या बताए। आणि आनंदाला पारावार नाही। किती वर्षापासून हा सप्ताह चालतो मला माहिती नाही, पण त्या सप्त्यामध्ये आज यायचं सुदैव मला प्राप्त झालं। मागच्या महिन्यात मला वाटतं काहीतरी 2-3 अशीच तारीख असेल ती, मी सहज चंदनेश्वर महादेवांची कृपा आशीर्वाद घेण्याकरता आलो की महादेवा तुझ्या कृपेनं कधी सायकलला कॉलेजला गेलो, नंतर गाडी आली, नंतर 4 व्हीलर आली, आता चंदनेश्वर महादेवाची एवढी कृपा आहे आपल्यावर सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही। पण कुठे ना कुठे आपल्या घरच्या 1 किलो तांदूळातले पावशर तांदूळ आपल्याला चंदनेश्वर महादेवाच्या नावावर करावं लागतील या 7 दिवसामध्ये। याचं जे स्वरूप आहे ना ते अतिशय भव्य दिव्य झालं पाहिजे। आता केलंय, पहिले चांगलं होतं, आता त्याच्याही पेक्षा जास्ती चांगलं आहे। पण एक विसरून चालणार नाही। शिवमहापुराणामध्ये लिहिलंय, मंदिर जेवढं जास्ती जुनं तेवढं देव लवकर काम करतो। आणि या महादेवाच्या नंतर सगळे महादेव आहे। तिकडेही सत्यम नगरमध्ये सत्यमेश्वर महादेव आहे, पण हा महादेव खूप आधीचा आहे। एक मला माहिती आहे, फक्त आठवतं, एक तिकडे जे मारुती मंदिर आहे ना, तिकडे पुढे ते पारे मामा वगैरे राहतात, ते मारुती मंदिर आणि हे चंदनेश्वर महादेव मंदिर सगळ्यात आधीच आहे। बरोबर आहे का चंदनझिरावासियांनो? मग बाकीचे झालेत आम्हाला माहिती आहे, आम्ही इथलचेच आहोत ना। आता जरी इथे राहत नसलो पण या भूमीविषयी आम्हाला खूप प्रेम आहे। आणि तिकडे जे रुक्मिणी पांडुरंग आहे ना, त्या रुक्मिणी पांडुरंगाची सुद्धा वारकऱ्यांवर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही। महायोग पीठे तटे भीमरथ्यंबरं पुंडरीकाय तातुं निन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वासं नीलमेघाववास रमामन्दिरं
अख्ख्या वारकऱ्यांना हे पांडुरंगाष्टक वारकरी संप्रदायामध्ये म्हणावं लागतं. मला परमानंद याचा आहे. मी 5वीला असताना या पांडुरंगाला पाणी घातलंय, महादेवाची पूजा केली आहे आणि याची प्राण प्रतिष्ठा आमच्या महाराजांच्या हातानं झाली काय. भुसारे वहिनी यजमान होत्या, म्हणजे अख्खा चंदन जिरा होता त्याच्यात. पण याचे पुजारी कोण होतं? भुसारे वहिनी, आमचे वडील. त्यांनी याची प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर आमचे वडील इथे चंदन जिऱ्यात फेमस झाले, म्हणजे होते आधी. पण किती पूजा केल्या आम्ही. नवरात्रीच्या पूजा 2010 पर्यंत माहिती आहे. 10 12 देवी बसलेल्या असायच्या. गायकवाडताई आमच्या बहीण आलेल्या आहेत तिथे, गायकवाडताई आणि कृष्णा भाऊ गायकवाड आमचे क्लासमेट, संतोष भाऊ. जसं जसं नाव येईल तसं मधामधात थोडा टचअप देत राहतो बरं का नावाला. तर 10-12 पूजा करायचो. गिरी नंदिनी नंदित मादन विश्व विनोदिनी नंदिनुत गिरिवर विंध्य जनोदिनी वासने विष्णु विलासिनी विष्णुनुत भगवती है शितकंठ कुटुंबने भूरि कुटुंबने भूरि कृत जय जय है महिषासुर मर्दिनी रम्यक वरदिनी शैलसुत दुर्वर वरशिनी दुर्धर वरदिनी दुर्मुख मरशिनी हर शरत भुवन पोषिणी शंकर तोषिणी किलबित मोहिनी घोषरत बंधुजनि रोषिणी दिति सुर दोषिणी दुर्मद शोषिणी सिंधुसुत जय जय है महिषासुर मर्दिनी रम्यक वरदिनी शैलसुत ऐ जगदम्ब मदम्ब कदम्ब हवन प्रिय वासिनी हासरत शिखर शिरोमणि प्रगळ हिमालय सुंदरी जालय मध्यगत मधु मधुर है मधु कैटभ भंजनी नासरत जय जय है महिषासुर मर्दिनी रम्यक वरदिनी शैलसुत रम्यक वरदिनी शैलसुत रम्यक वरदिनी शैलसुत. चंदन जिऱ्यातली सगळ्यात आधीची देवी कुलकर्णीबाईनं म्हणजे आमच्या आईनं बोसरे मामाच्या दरवाजात बसवली होती. आठवतं एक तुम्हाला? पूर्ण इतिहास सांगू शकतो तुम्हाला. चंदन जिऱ्यात इतिहास काय असं म्हणतात, एक जिरा होता तिथे आणि एक चंदन होतं. आज सगळ्यांनी चंदन लावलंय. चंदनेश्वर महादेव नाव आहे या महादेवाचं. सगळ्या हिंदूंना माझं एक आव्हान आहे, पुढच्या वर्षीपर्यंत इथे भव्य आणि दिव्य असा सभा मंडप झाला पाहिजे आणि अलौकिक पद्धतीची स्वच्छता इथे असली पाहिजे. हे काल्याचं कीर्तन आहे. रासवे मामा याचे यजमान आहेत. रासवे मामा आमच्या वडिलांचे परमादरणीय मित्र आहे. या संबंधानं आज हे काल्याचं कीर्तन. या काल्याच्या कीर्तनाच्या अगोदर हे चंदनेश्वर महादेवाचं मंदिर आहे. इथे शिवमहापुराणाची कथा चालू होती आणि शिवमहापुराणाच्या कथेमध्ये सध्या भगवान शंकराची भक्ती ट्रेंडिंगला आहे, फॉर्मला आहे. तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे जर का उघडलं तर त्याच्यावरती सगळेजण बाबा महाकाल आहे की नाही. म्हणजे सगळ्या लोकांनी सध्या काय केलंय, बाकीच्या देवाची भक्ती बंद करून बाकीचे देव मंदिरामध्ये उदास बसवले आणि महादेवाची भक्ती मात्र एक नंबरवर चालू आहे. हरकत नाही, जरूर करा, पण चूक करू नका. कारण चूक जर का झाली तर प्रायश्चित्त भोगावे लागतात. भगवान महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन दक्षिण दिशेला पाठ करून उत्तरेला तोंड करून बसायला पाहिजे. पुरुष बांधव असतील तर त्यांनी गुडघे टेकले पाहिजे. आपले उजव्या हाताचे हे जे 3 बोट आहेत, याचं नाव आहे अंगुष्ठ, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे अनामिका. ह्या 3 बोटांनी नंदीच्या शिंगावर, बाई असू द्या माणूस असू द्या, प्रत्येक शिवभक्त जी स्त्री आहे, प्रत्येक शिवभक्त जो पुरुष आहे, त्यांनी महादेवाच्या मंदिरामध्ये जाण्याचा एक नियम शिवमहापुराणामध्ये आहे. हे 2 बोट नंदीजींच्या शिंगावरती ठेवून महादेवाची पिंड पाहिजे आणि महादेवाच्या पिंडामध्ये पिंड पाहून मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर ही जी दिशा आहे पूर्व दिशेला पाठ करून बसायचं नाही. कारण की सूर्य किरण जे आहेत महादेवाला साक्षात प्रकाशित करत असतात. म्हणून भगवान शंकराच्या पिंडीमध्ये प्रविष्ट होणारे सूर्य किरण त्यांच्या मधात आपली पाठ येते, दोष घडतो. दुसरं अदरवाईज पश्चिम दिशा जी आहे तिथे माता पार्वती आहे. माता पार्वती आणि ऋग्वेदामध्ये मातेचं स्थान सर्वात उच्च सांगितलंय. जिवंत 4 देवता आहे. हे तर मूर्तीतले देवता आपल्याला लक्षात राहावं की आपल्याला काहीतरी पूजापाठ करायचं. म्हणून मातृदेवो भव म्हणजे आईसारखी देवी नाही बरं का. पितृदेवो भव आपल्या वडिलासारखा देवता नाही. आचार्य विद्वान ब्राह्मणासारखा देव नाही. आणि अतिथी देवो भव घरी आलेला पाहुणा त्याचा तिरस्कार करायचा नाही. हे 4 देवता आहेत. मंदिरामध्ये गेल्यानंतर पश्चिमेकडे बसायचं नाही, तिथे माता पार्वतीचं स्थान आहे. पूर्वेकडे बसायचं नाही, सूर्यकिरण आडवे येतात. दक्षिणेकडे पाठ करायची, उत्तरेकडे तोंड करायचं. बाई जर का असेल माता माऊली शिवभक्त त्यांनी मांडी घालून बसायचं आणि माणूस जर का असेल तर त्यांना पुट द नी ऑन फ्लॉवर, आपले दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवायचे. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी इट इज अ ग्रेट हिप्नॉटिझम फ्रॉम हिअर फ्रॉम ब्लड असेल डायरेक्टली कनेक्टेड टू दी अवर हार्ट, इट इज कॉल्ड एज अन हार्ट अँड फ्रॉम हिअर स्टार्टेड टू दी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम इन अवर इंटरनल ह्युमन बॉडी. अतिशय महत्वाचं चेतना केंद्र आहे. हे देवाच्या चरणावर टेकवायला सांगितलेलं आहे.
तुका म्हणे पतिव्रता चिती देवावरी सत्ता. लग्न झालेल्या स्त्रीनं सगळ्यात आधी हे फक्त भगवान नारायण भगवान पांडुरंग देवीच्या चरणावर टेकवावं एक, आणि आपल्या नवऱ्याच्या चरणावर टेकवावं दोन, असं वर्णन आहे गुरुचरित्रामध्ये. येत आहे का लक्षात? अतिशय महत्वाचं चेतना केंद्र आहे. तर बाई असेल तर तिनं मांडी घालून बसायचं, माणूस असेल तर त्यानं गुडघे टेकवायचे. माणूस जर का असेल तर माणसानं गुडघ्यावर बसून नमस्कार केल्यानं तो अर्ध साष्टांग प्रणिपात होतो. म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये पूर्ण प्रदक्षिणा मारल्या जात नाही. का मारल्या जात नाही? ऐका त्याचं कारण. महादेवाच्या मंदिरामध्ये जे शिवलिंग यांची जलधारी आहे, जलधारीवर पाणी पिंडीवर टाकल्यावर कुठे जातं? ते खाली इकडे येतं. म्हणजे कुठे येतं? साळुंकेकडे येतं. बरोबर आहे का? चरण महादेवाचे. तर महादेवजींना प्रदक्षिणा मारताना इकडून जलधारीकडून चालू करायची, तिकडे जायचं आणि तिकडून इकडे यायचं. त्याचं कारण सांगताना सांगितलं, दिस वर्ड ओनली वन लॉर्ड शिवा इज अ कम्प्लीट, ह्युमन बॉडी इज इनकम्प्लीट. माणूस अपूर्ण आहे. जन्माला आलेला जो माणूस आहे आज नाही उद्या. आज गेला पंजा गेला, बाप मसणा गेला रे. अरे देखत देखत नातू पण तोही तैसा झाला रे. वारकरी संतांचे प्रमाण आहे, जन्माला आलेल्या माणसाला आज नाही तर आणि शरीर जाता घवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू आज झुंजावे. पंडू कुमरा ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 2 ओबी नंबर 136. तरी येथ काही तुझं शोकासी कारण नाही, हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. ओबी नंबर 158 अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी उपजे ते नासे नासले पुंडोपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. अध्याय नंबर 2 ओबी नंबर 159 ज्ञानेश्वरी पंचभूताचा गोंधळ केलासे एका ठाई मेळ. 830 भंगाचा नंबर. जन्माला येतं शरीर, मरत शरीर, पण याच्या मधला जो आत्मा आहे म्हणले तो जिवंत राहतो. म्हणून बाईनं बसायचंय मांडी घालून महादेवाच्या मंदिरात. हे शिव महापुराणातलं आहे बरं का. आणि माणसानं गुडघे टेकवायचे आणि महादेवाच्या मंदिराच्या बाहेर पूर्ण प्रदक्षिणा करायची. त्यातली त्या संस्कृत जर का म्हटले तर ते महादेवाला खूप आवडतं. जितकंही तुम्ही संस्कृतचं गायन कराल महादेवजी पळत पळत येणार. शेवटचं सांगतोय काल्याच्या कीर्तनाकडे. आपल्याला एक थोडं खूप काल्याचे कीर्तन तुम्ही ऐकल्या. शिवमहापुराण कथा आमची महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आहे चंदनेश्वर महादेवाच्या कृपेनं. ही महादेवाची म्हणून त्याच्या काही तिवटन न्यूनतन ट्रिवकी. महादेवाला भस्म लावताना या बोटानं लावता का काय? कोणत्याही बोटानं भस्म लावायला चालत नाही. भस्म लावताना ओलं करायला सांगितलंय. भस्म कोरडं लावता का काय? कोरडं भस्म मेलेल्या माणसाला लावत असतात असं वर्णन आहे शिवमहापुराणामध्ये. शुद्धी करता कोरडं भस्म लावा असं म्हटलंय आणि पूजे करता ओलं भस्म लावा असं ऋग्वेदामध्ये लिहिलेलं आहे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, वेदाचा तो अर्थ मासीचा ठावा इराणी भावा वहावा भारमाथा 2180 भंगाचा नंबर. धर्म रक्षा वया करणे आटिया म्हासी, वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. 137 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. धर्माची रक्षा करण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात, जीवाची अशी शर्त करू, प्राणाची अशी बाजी लावू, मुखानं वेदाचे मंत्र म्हणू आणि त्याच्यानंतर नाही वेदाचे मंत्र म्हणता आले तर भिंतीला टकरा घ्यायच्या नाही. संतांना जो रस्ता दाखवला हरिपाठ काकड्याचा, तो रस्ता आम्ही डायरेक्ट धरू म्हटले. ऋग्वेद सांगतोय ना, तुकोबारायांना आमच्या वारकरी संतांना वेद मान्य आहे ना. प्रमाण मानायचं असेल तर वेदाचं. मग पूजेमध्ये जे भस्म वापरायचं आहे त्या भस्माची गोटी म्हणजे जे इबिद आहे चौकोनी पांढऱ्या रंगाचं, ते असं उजव्या हातामध्ये धरायचं, डाव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि डाव्या हातामध्ये पाणी घेऊन मानस्तो केतन ये मान आयो माणू गोशू माणू अश्वेशु निरीश वीरान माणू रुद्र भामितो वदिर हविष्मित सतामित्वा हवामह इति हस्ते भस्म गृहीत्वा जलमिश्रितम कृत्वा. ऋग्वेदाने सांगितलं भस्म ओलं करा आणि भस्म ओलं केल्याच्या नंतर हे जे बोट आहे अंगठा, या अंगठ्यानं एका माणसानं दुसऱ्या माणसाला गंध लावा. हे जे बोट आहे पिंडस्थ पितरा, आपल्या घरी जे मरण पावलेले लोक ज्यांचं पिंडदान करतो आपण, या बोटानं पिंडांना गंध लावायचा. हे जे बोट आहे स्वतःला गंध लावायचं या बोटाने. हे जे बोट आहे याला यांनी देवाला गुरुला आणि संतांना गंध लावायचं. काय म्हटलं मी? देवाला गुरुला संताला. मग भस्म लावताना अजिबात हे वापरायचं नाही. हे एखाद्या वेळेस वापरलंच चालेल पण हे चालत नाही. हे पित्रांचं बोट आहे, अजिबात चालत नाही. पित्रांच्या व्यतिरिक्त लक्षात ठेवा. डोंट फॉरगेट इट. याला अजिबात विसरून चालणार नाही. त्याच्यानंतर मग ओलं भस्म हातामध्ये ते ओलं केलं की त्याचं सुद्धा शास्त्र शिव महापुराणामध्ये लिहिलं. आणि बाबा काय 32 जागेवर भस्म लावा. 32 डोक्यापासून पायापर्यंत भस्म लावा म्हटले. शक्य आहे का ते? शक्य आहे नाही. 32 जागेवर जमलं तर ऍटलिस्ट कमीत कमी 16 जागेवर लावा. आणि नाही 16 जागेवर जमलं तर शेवटचं प्रमाण सांगितलंय शिव महापुराणामध्ये भस्म महात्म्यामध्ये 8 जागेवर. त्या 8 जागा कोणत्या? कपाळ 1, जीभ 2, गळा 3, उजवा खांदा 4, डावा खांदा 5, आपलं हृदय 6,
उजवा हात 7 आणि डावा हात 8 याचे सुद्धा मंत्र बाबा. भस्म ओला करण्याचा एक मंत्र. भस्म ओलं केल्याच्या नंतर हे जे 2 बोट आहे, लक्षपूर्वक पहा, हे जे 2 बोट आहेत, या 2 बोटानं भस्म डाव्या भुवाळीपासून चालू करायचं आणि उजव्या भुवाळीपर्यंत घ्यायचं. पूर्ण कपाळाला भस्म लावल्यावर भस्म लावण्याचं फळ निष्फल होऊन जातं, त्याचं फळ प्राप्त होत नाही. शिवमहापुराणामध्ये लिहिलंय डाव्या भुवाळीपासून सुरू करून उजव्या भुवाळीपर्यंत संपवायचं. ओलं भस्म असलं पाहिजे. या बोटानं डाव्या भुवाळीकडून उजव्या भुवाळीपर्यंत वरची रेष भस्माची ओढायची. या बोटानं डाव्या भुवाळीपासून उजव्या भुवाळीपर्यंत खालची रेष ओढायची आणि उजव्या हाताच्या अंगठ्यानं उजवीकडून डावीकडे ओढायची. मंत्र ऐका याचा भस्म लावण्याचा कपाळाला. ईशान सर्व विद्यानां ईश्वरं सर्वभूतानां ब्रह्मणोऽधिपतिर् ब्रह्मा शिवो मे अस्तु सदाशिवोम शिरसी. या मंत्रानं कपाळाला भस्म लावायचं. घाबरू नका, मी तुमचा मास्तर नाही, तुम्ही माझे विद्यार्थी नाही. माहिती नाही ते तर दोष नव्हतं, माहिती झालं तर फॉलो करा. ऐका आता. त्याच्यानंतर या बोटानं जिबेला भस्म लावायचं. त्याचा मंत्र तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. मुखे मग इथे गळा, उजवा खांदा डावा खांदा, एक भस्म आहे इथे हृदयाला लावण्याचं. अघोरेभ्यो त घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यं सर्वेभ्यं सर्व शर्वेभ्य नमोस्ते अस्तु रुद्र रूप्यभ्यं हृदये वामदेवाय नमः ज्येष्ठान्म श्रेष्ठान्म. मंत्र नाही आले तर घरी जाऊन हे डोके भिंतीला आपटायचे नाही, मला येतच काऊन असं काही करायचं नाही. ऐका, सरळ एक काम करा म्हटलंय. कपाळ 1, जीभ 2, गळा 3, उजवा खांदा 4, डावा खांदा 5, 6, हृदय 6, उजवा हात 7 आणि डावा हात 8. या 8 जागेवर भस्म लावताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय इति त्रिवारोच्चारितेन सर्वांगे भस्म विलिपयेत. हे तीनदा म्हणून, हा मंत्र तीनदा म्हणून भस्म लावा. पण त्याच्यामध्ये एक डेंजर शास्त्र लिहिलं बरं का शिवभक्तांनो. ज्याने गुरुमंत्र घेतलेला आहे त्यानंच ओम नमः शिवाय म्हणायचं. ग ग ग ग ग काय पंचायत आहे बाबा. ज्यानं गुरुमंत्र नाही घेतला म्हटलं त्यानं नमः शिवाय म्हणायचं. काय म्हटलं मी? ज्याने गुरुमंत्र घेतलेला आहे त्यांनीच ओम नमः शिवायचा जप करायला चालतो. ज्याने गुरुमंत्र नाही घेतलेला त्यांनी नमः शिवायचा जप करायचा. आणि ज्याने गुरुमंत्रही घेतला नाही आणि ज्याने तो देवाला मानायचं नाही म्हणजे आपलं कसं केलं नाही तर तेल लावत गेलं म्हणजे कधी मध्ये देवाचं दर्शन. त्यांना शिवाय नमः म्हणायचं. काय म्हणायचं आहे म्हटलं? शिवाय नमः असं वर्णन आहे. काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये भागवतामध्ये अनेक वेळेस आपण श्रवण केलंय. मी सत्यमेश्वर महादेव मंदिरामध्ये जो सप्ताह असायचो, भुसारे बहिणी आमच्या गायकवाड ताई इंगळे मावशी यांच्या नेतृत्वामध्ये बऱ्याच वेळेस तिथे कथा करायला आलो. शेळके मामाई तिकडे कीर्तन ठेवायचे. एकदा आमचे गायक ते तिकडे कीर्तनाला घेऊन गेले होते. भागवत कथा आपण भरपूर वेळेस ऐकली आहे. नाविन्यपूर्ण नवीनतम काय काही नवीन ऐकायला भेटलं पाहिजे म्हणजे आपल्या जीवनामध्ये भक्तीच्या संबंधानं ज्या काही न्यूनता त्रुटी असतात त्या कमी होतात. या अभंगाच्या द्वारे तुकोबाराय भगवान श्रीकृष्णाने 5127 वर्षापूर्वी गोकुळामध्ये प्रकट होऊन ज्या लीला केल्या आहेत त्या लीलेचं यथार्थ वर्णन करतायत. हे कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचार कृष्ण गोकुळी जन्मला. हे कंसाला कळालं दुष्टाचळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. सदा नाम वासे गाती प्रेमे आनंदेनाच ती. तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष. 3722 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. दुष्ट कंसानं काय केलं सर्वांना ज्ञात असेल. कंस हा मथुरेचा स्वयं घोषित राजा झाला. कंसाचे वडील उग्रसेनाला कंसानं बंदिस्त केलं. चाणूरमुष्टिकाला हाताशी धरलं. स्वतः स्वयं घोषित राजा झाला. गायींची हत्या करू लागला. आणि
यज्ञाचा विध्वंस करू लागला, साधू संतांचे आश्रम मोडू लागला. आज सनातन हिंदू धर्माचं रक्षण होणं का गरजेचं आहे माहिती आहे का? प्रत्येक हिंदूंनी गंध लावणं का गरजेचं आहे? गळ्यामध्ये माळ घालणं का गरजेचं आहे? गोशाला नाही उपाय, एक हिंदू एक गाय. प्रत्येक हिंदूनं गावाकडं होईना एक गाय का पाळावी माहिती आहे का? 2 लाखाची जरी पंगत दिली पण गायीचा अपराध झाला तर नरकाच्या यातना फिक्स आहे. लक्षात घ्या. 33 कोटी देवांना युक्त असलेली कलियुगाची देवी म्हणजे गाय आहे. लक्षपूर्वक ऐका. गायीच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्य आहे, गायीच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्य आहे, गायीच्या डाव्या डोळ्यामध्ये चंद्र आहे, गायीच्या उजव्या कानामध्ये अश्विनी आहे, गायीच्या डाव्या कानामध्ये कुमार आहे, अश्विनी कुमार. गायीच्या नाकामध्ये हनुमंताचे वडील पवनदेव आहेत, गायीच्या ओठामध्ये वरुण देव आहेत पाणी. गायीच्या जिभेवर भगवान शंकरांची पत्नी माता पार्वती विद्यमान आहे. गायीच्या गळ्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4 वेद आहेत. गायीच्या गळ्या खालच्या पोळीमध्ये कंबल नावाचे नाग आहेत. गायीच्या पाठीमध्ये तुमचे आमचे मरण पावलेले पित्र आहेत. गायीच्या पोटामध्ये महादेव आहेत. गायीच्या हृदयामध्ये बाके बिहारी श्रीकृष्ण आहेत. गायीच्या योनीमध्ये लक्ष्मी आहे, लक्ष्मी. गायीच्या शेणामध्ये गंगा नदी आहे, गायीच्या गोमूत्रामध्ये यमुना नदी आहे, गायीच्या गावरान तुपामध्ये रेवा नावाची नदी आहे, गायीच्या खुराणामध्ये गंधर्व आहेत. बाजा बजाने वाले स्वर्ग में जो बजाते हैं ना, हम यहाँ पर बजाते हैं वो वहां पर बजाते हैं. स्वर्ग में मृदंग बजाने वाले और गायन करने वाले गाय के घुटनों में है और अप्सरा जो है वो गाय के पैरों में है. मेरे भाइयों, सर्वदेवमयी को मेरी गौ माता की जान बचाने आ जाओ नंद नंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन. हे गोपालक गोपाल तुम्हारा शत शत है अभिनंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन. तुम भक्त सुदामा से मिलने को नंगे पैर भगे थे. श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे. तुम भक्त सुदामा से मिलने को नंगे पैर भगे थे और अर्जुन की रक्षा करने को दिन और रात जगे थे, दिन और रात जगे थे. ये भूखी प्यासी गाय तुम्हारी भटक रही है मन मन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको बालक पाई शेवट करून हरि विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. कुंडलिक वरदा हरि विठ्ठल भगवान की जय. महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. चंदनेश्वर महादेव की जय. सत्य सनातन धर्म की जय. राष्ट्रमाता गौ माता की जय. गंगा माता की जय.
तर गाईला राष्ट्रमाता म्हणून आपण काय केलं पाहिजे? गाईचा सन्मान केला पाहिजे. मी वाचलं होतं 2012-13 मध्ये जवळपास 70 लाख गायींची कत्तल झाली होती आणि एका गायीची हत्या करण्याकरता 500 लिटर पाणी गरम केल्या जातं आणि एका गायीच्या चमड्याची किंमत कमीत कमी 300 रुपये तेव्हा होते. आता खूप असेल. मेनका गांधीनं हा ग्रामीण मंत्रालयाचा रिपोर्ट सबमिट केला होता. धर्मशास्त्रांमध्ये गायीच्या दुधाला अमृत असं म्हटलेलं आहे. गायीच्या दुधामध्ये सुवर्ण तत्व प्राप्त झालेले आहेत. म्हणून जुन्या काळामध्ये पाटावर आमच्या माता माऊल्या, गर्भवती माऊला ज्या बाळांतीन व्हायच्या त्या बाळांतीन माता माऊल्या पाटावरती या ठिकाणी गायीच्या दुधामध्ये काय गुटी उघळून बाळाला द्यायच्या. नाही तर सोनं उघळून द्यावं लागतं. पण ज्यांच्याकडे सोनं नसायचं ते गायीच्या दुधामध्ये का सुवर्ण तत्व गायीमध्ये आहे. म्हशीचं दूध पितो आपण आणि म्हशीचं पोरगं रेड आहे. जस्ट थिंक अबाउट इट. म्हशीचं पोरगं रेड आहे आणि रेडा यमाचं वाहन आहे. म्हणजे याचा अर्थ म्हशीचं दूध पिऊ नका असं मला म्हणायचं नाही. पण आध्यात्मिक उन्नती आणि प्रगती जर का करायची असेल तर काय करावं लागेल? गायीची रक्षा करावी लागेल. श्रीकृष्णो वदती स्वयं गवाम मध्ये पसाम्यहम गावो अगरत मे संतु गावो मे नित्य राहतु गाई मम प्रिय असतु अयसे जाण खगेंद्र भगवंत सांगत से गरुडा. आपण जेवायला बसतो ना इंगळे मावशी, जेवायला बसल्यावर जेवाईच्या ताटातला पोळीचा पहिला तुकडा मोडून भाजीला वरण भाताला लावून जय गोमाता की म्हटलं आणि उजव्या हाताला ताटात काढून ठेवलं की त्याला धर्मशास्त्रांमध्ये गोग्रास असं म्हटलेलं आहे. घरामध्ये स्वयंपाक झाल्यावर पहिली पोळी गाईला द्या, दुसरी कावळ्याला द्या, तिसरी कुत्र्याला द्या. याला पंचमहायज्ञ म्हटलेलं आहे. पण पोळीचा पहिला तुकडा मोडून वरण भात याला लावला आणि जय गोमाता की म्हटलं की 11,000 वर्ष माणूस स्वर्गात राहतो. हे गोग्रासाचं फळ आहे. तुम्ही म्हणाल स्वर्गात हो ना, पण इथालचा टाइम संपल्यापर्यंत आफ्टर डेथ वी कॅन गो देअर. आपण जाऊ शकतो तिथे. द चॉईस इज युअर, द वेज इन युअर हँड. पुण्यवान माणसाला 7 गाड्या भेटतात. किती? 7. आणि पापी माणसाला 28 गाड्या भेटतात. लक्षपूर्वक आहे का? इथे जन्माला जो माणूस आला ना त्याच्याकरता 2 बस स्टँड आहे. लिसन केअरफुली. 2. जो पुण्यवान आहे त्या पुण्यवानाचं बस स्टँड इथे आहे मृत्यू लोकामध्ये. पुण्यवान म्हणजे ज्यानं भगवान विष्णूंची भक्ती केली त्याला वैकुंठाची गाडी भेटेल. ज्यानं आमच्या भगवान शंकराची भक्ती केली त्याला कैलास लोकांची गाडी भेटेल. ज्यानं गणपती बाप्पांची भक्ती केली त्याला गणेश लोकांची गाडी भेटेल. ज्याने देवींची भक्ती केली त्याला मणिद्वीपाची गाडी भेटेल. ज्याने गायीची भक्ती केली त्याला गोलोकधामाची गाडी भेटेल. ज्याने निष्कांचन भक्ती केली त्याला स्वर्गाची प्राप्ती होईल आणि निर्वाण पदाची प्राप्ती होईल. हे 7 गाड्या पुण्यवानाला ॲज पर दॅट डिवोटी म्हणजे त्याच्या भक्तीप्रमाणे त्यांनी त्याची कोणत्या देवाची भक्ती केली. याच्या उलट जर का पाप केलं तर पापाच्या 28 गाड्या आहेत. तामिश्र 1, अंधता मिश्र 2, रवरव 3, महारवरव 4, कुंभिपाक 5, कालसूत्र 6, सिपद्रवण 7, सुकरमुख 8, अंधगुप 9, क्रमी भोजन 10, सदंशाग्र तप्प सुरवी 12, वज्रकंटक शालमली 13, वैतरणी 14, पियोत 15, प्रांडव 16, विशेषण 17, लाला भक्ष 18, सारमयादान 19, अविची 20, आयपान 21, क्षारकर्दम 22, रोक्षोगण भोजन 23, शुल्प्रो 24, दंदशुक 25, अवट निरोधन 26, पर्यावर्तन 27 अँड द सुचिमुख 28. या 28 पापाच्या गाड्या म्हणजे याला म्हटलेलं आहे नरककुंड. श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये अध्याय नंबर 26. मग कोणती पापाची गाडी कोणाला भेटणार आहे? ज्यानं दुसऱ्याचे पैसे बुडवले त्याला मिळाल्यावर एक खोली बांधतात वरती नरकामध्ये 10 बाय 10ची. त्या खोलीला दरुजा नसतो, खिडकीच असते आणि त्याच्यामध्ये भट्टी पेटवलेली असते आणि त्या पेटवलेल्या भट्टीमध्ये माणसाला असं सांडशीन घेतात आणि आतमध्ये ढकलतात. व्हाय आतमध्ये, बाहेर आले व्हाय आतमध्ये. अहो असं वर्णन आहे. खरंच असं वर्णन आहे. विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड. हे विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड. पुढे अवघड या महतंत, पुढे अवघड
मारिती दोरी ती निष्ठुर मारिती दोरी ती निष्ठुर 440 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये जे पुण्य जसं करेल तसं त्याला फायदा होईल, जो जसं पाप करेल तसं त्याला गायी वर्ण हा विषय एवढा लांबला. दुष्ट कंस गायीची हत्या करू लागला, यज्ञाचा ध्वंस करू लागला. सगळेजण भगवंतांना शरण गेले. म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवद्वस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या तुका आले तरी केले प्रकट. 2960 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. कंस राजा झालाय, गायींची हत्या करतोय. यज्ञ बंद पाडले कंसाने, साधू संतांचे आश्रम मोडले. मग भगवान कृष्ण म्हणाले गाय रूपी पृथ्वी वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाई नेत्रे वाहे तो या सांगत असे पुढविला धर्म धर्म झाला फार सोसवेना भार मजा आता नामा म्हणे आता कुरतील स्तुती सावधान चित्ती परिसावे आकाशाची वाणी सांगे सकळांशी तळमळ मानसी करू नका देवकीची गर्भा येईल भगवान रक्षेल ब्राह्मण गाई भक्त व मारील दैत्यासी उतरील पार आनंद सर्वांशी करील तो. नामदेव महाराजांची गाथा आहे हो. कंसानं काय केलं, कंसाचे सख्खे काका देवक, देवकाला 7 मुली. त्या देवकाच्या 7 मुलीपैकी 6 मुलीचं लग्न वसुदेव बाबासोबत लावलं. शूरसेन यांचे पुत्र वृष्णी देशाचे राजे. आणि देवकीचं लग्न सुद्धा वसुदेवासोबत लावलं. आणि लग्न लावल्यानंतर वरात काढली. वरतून आकाशवाणी झाली, अरे मूर्ख कंस, तू जिस तेरे चचेरे बहन के शादी में नाच रहा है उसी के कोख से जन्म लेने वाला 8वां पुत्र तेरे वध का कारण बनेगा. राग आला कंसाला. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. घेवोनिया खडग माराया धावला सुमार कुमारे ठोपार खुमार ठोपार खुमार कंसानं खडग नावाचं शस्त्र हातामध्ये घेतलं. देवकीला मारायला गेला. वसुदेव म्हणले असं काय करता हो तुम्ही, स्त्री हत्येचा दोष तुम्हाला लागेल. 5 प्रकारचे ब्रह्महत्येचे दोष धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. स्त्रीहत्या 1, ब्रह्महत्या 2, गोहत्या 3, बालहत्या 4, मातृपितृ गुरुहत्या 5, असे 5 ब्रह्महत्येचे दोष आहे ना. तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही देवकीला मारताय त्याचं मला दुःख नाही, पण तुम्हाला ब्रह्महत्येचा दोष लागेल आणि मेल्यानंतर नरकाच्या खितपत यात्रा कराव्या लागतील. एक काय अडचण आहे, आमचा 8वा पुत्र तुम्हाला मारणार आहे, आम्हाला जिथं ठेवायचं तिथं ठेवा, 8च्या आधी 7 होणार आहे, लाईन तुमच्याकडे आणून देतो. सर्वांना प्रसंग माहिती आहे. वसुदेव देवकीला कारागृहामध्ये ठेवलं. 6 मुलं कंसानं मारून टाकले माता देवकीचे. 7व्यांदा अनंतम वासुकिं शेषं पदमनाभं च कंबलं शंखपालं च धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा एतानि नवनागानि नागाणांच महात्म्यनाम सायंकाल पठे नित्यं प्रातकाल विशेषतः तस्यं विषभयं नास्तिं सर्वत्रं विजयी विणयी भवेत. नवनाग स्तोत्र. शेषनाग ज्याच्यावरती झोपतात, जे त्रेतायुगामध्ये लक्ष्मण झाले होते त्यांना सांगितलं तुम्ही बळीराम दादा भाग. ते म्हणले मी होणार नाही. आता तू वडील होई बा सर्वज्ञ, आता तू वडील होई बा सर्वज्ञ, आता तू वडील होईचा सर्वज्ञ, आता तू वडील होईचा सर्वज्ञ, आता तू वडील होई बा सर्वज्ञ, आता तू वडील होई बा सर्वज्ञ. आता तू वडील होईचा सर्वज्ञ, आता तू वडील होईचा सर्वज्ञ. परिणामी आज्ञा तुझी बारे, तुझी बारे, तुझी बारे. ठेवा बंदी खाणी तुता सांगत असे, ठेवा बंदी खाणी तुता सांगत असे. ठेवा बंदी घाली तुका सांगत असे, ठेवा बंदी घाली तुका सांगत तसे. आता तू वडील होई बा सर्वज्ञा पाळीन मी आज्ञा तुझी बारे. आता ठेवीन मी बंदी कानी तुता सांगत असे दिन मी पुत्र सत्य माझे मानी माने हा भरोसा बोलण्याचा 7वा बळीराम दादा झाला. बळीराम दादाला 7वा महिना चालू असताना देवकीच्या उदरातनं काढलं आणि गोकुळाचे सरपंच नंदबाबा, नंदाची बायको यशोदा, यशोदाची मैत्रीण रोहिणी वसुदेव बाबाची 17 नंबरची बायको, 18 नंबरची बायको देवकी. भागवतामध्ये वसुदेव बाबांच्या 18 बायका टोटल लिहिल्या आहेत. ती रोहिणी कुठे राहत होती? यशोदेकडे राहत होती का? माझा नवरा माझ्या सवती सोबत कारागृहामध्ये बंदी आहे, ती तिकडे राहत होती.
बळीराम दादाचं उदाहरण किती अद्भुत आहे पहा आपण. 6 मुलं कंसानं देवकी मातेचे मारले मथुरेच्या जेलमध्ये कार्यक्रमामध्ये, बरोबर आहे. 7व्यांदा बळीराम दादा माता देवकीच्या उदरामध्ये प्रविष्टित झाले. भगवान श्रीकृष्णानं योग मायानं 7 महिन्याचा बळीरामाचा वाढणारा गर्भ देवकी मातेच्या उदरातनं मथुरेच्या कारागृहातून काढला आणि मथुरेहून 10 किलोमीटर वृंदावन आणि वृंदावनहून 4 किलोमीटर गोकुळ. गोकुळाचे सरपंच नंदबाबा, नंदाची बायको यशोदा आणि यशोदाची मैत्रीण रोहिणी, रोहिणीच्या उदरामध्ये बळीराम दादाचा गर्भ नेऊन घातला. म्हणजे एकच पोरग पण जन्म 2 आईने दिला. असं अद्भुत उदाहरण आहे जगामध्ये. जिकडे तिकडे खपल्या काढण्याचा कार्यक्रम. काही चुकीचं झालं का लोक खपल्या काढायला 1 नंबरवर असतात. चांगलं झाल्यावर शुभेच्छा द्यायला येत नाही, बरोबर आहे की नाही. पण काही चुकीचं झालं की मात्र खपल्या काढायला नंबर 1 असतात लोक. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. सकाळी रोहिणी उठली. रोहिणी उठल्यानंतर रोहिणीने हातामध्ये पाणी घेतलं, आपलं घागर घेतली आणि ब्रह्मांड घाटावरती चालली होती पाणी आणायला. वरतून आकाशवाण लोक म्हणले, ऐ करमजली, ऐ मुजली, ऐ पापिनी, ऐ डाकिनी, हमने तो सुना है तेरा पति वसुदेव तेरी सौतन देवकी के साथ कई वर्षों से मथुरा की कंस की कारागृह में बंदी पड़ा है जेल में. वो तो घर पे आया ही नहीं, तो तू गर्भवती कैसे बन गई? तूने मुंह कैसे काला कर लिया? किसका पाप पेट में लेकर के घूम रही है? अरे बाप. वरतून आकाशवाणी झाली. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. नवनाथामध्ये एक गंधर्व शापित झाला होता. स्वर्गावरचा एक गंधर्व खाली येऊन गाढव झाला होता. तो एका कुंभाराची ते गाढव झाला होता. तो मला राजाच्या पोरीशी लग्न करायचं. तो दादा म्हणला कुंभार दादा, अरे हंत्यांना म्हणले आपल्याला, नाही ना तुम्ही राजाला माझा निरोप द्या ना. मग तो कुंभार दादा, नवनाथातली कथा आहे. ते कुंभार दादा राजाकडे आले. म्हटले आमच्या इथं एक गाढव आहे बुवा आणि ते तुमचं जावई व्हायचं म्हणतंय आणि माणसाच्या वाणीनं बोलतंय. अरे बाबा, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. राजा म्हणला काही हरकत नाही. त्या आमच्या जावई बापूंना सांगा की आम्हाला तुम्ही 7 ताळी माढी बांधून द्या. कशाची? तांब्याची. मगच आमची पोरगी त्यांना देतो. पाहणार नाही की माणूस आहे का गाढव आहे, देऊन टाकू म्हटलं. काही हरकत नाही. 7 ताळी माढी बांधली. कशाची? तांब्याची. गाढव म्हणला, क्या बेहकूफ है ससुर जी, अरे मांगते तो सोने की भी देता था, तुमने मांगा तो तांबे का दे दिया. तांब्याची बनवून दिली. नमस्काराशिवाय चमत्काराशिवाय नमस्कार नाही. तद्वत आकाशवाणी झाली. ए गोकुलवासियों, ए वृंदावनवासियों, निंदा मत करो. रोहिणी कल भी पवित्र थी, आज भी पवित्र है और रोहिणी की कोख में पल रहा वह वंश ये साक्षात वसुदेव और रोहिणी का ही पुत्र है. उसका नाम बलराम होगा. बलराम वो कृष्ण का भाई होगा. बळीरामाचा जन्म झाला. आणि तिकडं आता कंस आपलं मुडकं उडवतो. कंसानं सेवकाला सांगितलं होतं जितकं लागन तितकं खा, डबल पैसे घ्या. पण देवकीला पोरग झाले की मला येऊन सांगा. 6 पोरं कंसानं मारून टाकले. 7वं पोरग 7 महिन्याची एकाएकी ते गुप्त झालं, गायब झालं. आता आपल्याला तर महाराज मारतील, तुमच्या नींद की बोरिया भर रहे थे क्या, आपल्याला असं म्हणतील ना. म्हटले एक बोंब उठवली सगळ्या सेवकांना. आपण सांगू म्हटले कंसाच्या धाकानं गर्भ जिराला, कंसाच्या धाकानं गर्भ जिराला, असं कंसाला सांगू म्हणजे कंस के डर से गर्भ लुप्त हो गया. त्या कंस मामान काय केलं म्हणले, आमच्या देवकी मातेचे 6 पोरं मारून टाकले ना, दूध सुद्धा पिऊ दिलं नाही म्हणले. तर ते 7वं पोरग घाबरलं आणि गर्भातच पळून गेलं. नको रे बाबा, आम्ही तर असं ऐकलंय जन्माला आल्यावर मामा जावई करून घेत असतोय जणू. अरे हो जावई कशाच करून घेतो, हे तर आईच्या मांडीवर झोपल्या दूध सुद्धा पिऊ दे ना. पायाला धरतो काय, गरा फिरतो काय, जमिनीवर आपटितो काय, मारून टाकितो काय. घाबरलं पोरगण गेलं पळून. कंसाच्या धाकानं गर्भ चिराला, कंसाच्या धाकानं गर्भ चिराला, कंस के डर से गर्भ लुप्त हो गया. कंसाला बड़ा ईगो आला. अरे बाप, अब मेरे डर से बच्चे भाग जाने लगे. हुआ होगा क्या मालूम. 8व्यांदा कृष्ण जन्माला येणार. भगवान श्रीकृष्णानं नंदबाबा त्यांची पत्नी यशोदा सांगितलं, माया तू गोकुळाष्टमीला रात्री 12 वाजता नंदबाबा आणि यशोदेची मुलगी होऊन जन्माला ये. मी तेव्हा कृष्ण म्हणून जन्माला येतो. माझे वडील डोक्यावर टोपलीत मला ठेवतील, तिकडे मला घेऊन येतील आणि तुला इकडे घेऊन येतील. श्रावणे मारीला तोची होता मास. श्रावणाचा महिना आहे. वसुनाम तिथी, वसुनामाची तिथी आहे. वार बुधवार आहे. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, राम जन्माला आले, वार रविवार आहे. वसुनाम तिथी बुधवार असे, शुक संगत से परीक्षिती. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घाली अस्त्र रक्षपाळ. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, तिकडे मायेचा जन्म झाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. मनसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप. भगवान श्रीकृष्णाला वसुदेव बाबा घेऊन गेले, मायेला घेऊन आले. कानोकान कोणाला खबर नाही. कंसाच्या हातातनं पोरगी सटकली. कंसाला माहिती नाही की 8वा कृष्ण इथं झाला. वसुदेव बाबा त्याला घेऊनही गेले, माहितही नाही. माया सटकली. तुझ लागी वधी उपजला मज आधी, जणी कंसासी कळेल तो माझ्या बाळाशी मारेल. सकाळी 4 वाजता उठून पाहिलं श्रीकृष्णाचा जन्म झाला.
पाहिला अख्ख गोकुळ नाता बया 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 हुर्र ही गवळण सांगा ती गवळण झाला यशोदेला. हे गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. एक धावे की पुढे साथी वाती सुंट म्हणे एक धावी एकी पुढे एक वाटी शिंकवळे. गवळण गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. नंद बाबाचं वय 60 वर्षाचं आहे. यशोदा मातेचं वय 54 वर्षाचं आहे. यशोदा आणि नंदाला पुत्रच होत नव्हता. जगातली सगळ्यात पहिली गोशाळा कोणाची असा कोणी प्रश्न विचारला, उत्तर यथार्थ आहे. नंद बाबाची गोशाळा जगातली सगळ्यात पहिली गोशाळा आहे गोकुळची. आजही तिथे 2000 गायी आहेत. मी 2009 ते 2019 पर्यंत वृंदावनला राहून शिकून आलो आहे बरं का. येतंय का लक्षात? 2003 ते 2006 आळंदीला गुरुवर्य साखरे महाराजांनी त्याच्यानंतर तिकडे कथा वेदांत व्याकरण उपनिषद वगैरे सगळं पाहिलंय. आजही 2000 गायी तिथे आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या अगोदर 9 लाख गायी होत्या. नंद बाबाकडे 60 वर्षाचं वय आहे. त्यांचं बायकोचं वय 54 वर्षाचं आहे. पोरगच होईना. सरपंच असला की बायको सरपंचीन, सही नाही करता आली तरी सरपंचीन, मास्तराची बायको मास्तरीन, वकिलाची वकिलीन. येतंय का लक्षात? तर सरपंचीन बाईला पोरगा झालं पाहिजे सर, असं सगळ्या गोकुळातल्या गोपिकांनी नवस केला होता. आणि आमच्या सरपंचीन बाईला जर का पोरगा झालं तर आम्ही आमच्या पैशानं गुड्या लावू, तोरणं लावू, कथा करू. म्हणून तुकाराम महाराज म्हणले गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे एने वेधियले गोविंदे. आपल्या घरी आपल्या जर का सुनेला पोरगा झालं, पोराला पोरगा झालं किंवा बहिणीच्या सुनेलाही पोरगा झालं तरी आपण काय करतो? एक पाठ 100 ठिकाणी लावतो. इथे दुसऱ्याला पोरग झालं, काय संबंध आहे? दिसायलाच तेवढे सुंदर आहे ना भगवान श्रीकृष्ण. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलम. राज दिसायला कोण सुंदर असू शकतं त्यांच्यापेक्षा? भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला कळाला. गोकुळातले सगळे गोप गोपिका त्यांचे पोरं सोर कामधाम सोडून तिथंच गेले. नंदबाबा म्हणले घरी जाऊ नका, 5 दिवस इथंच थांबा, सुलबंद अवतान. का? भगवान श्रीकृष्ण जन्माला यायच्या अगोदर गोकुळातल्या सगळ्या गोपांकडे एक एकच गाय होती. गाय जर का जनलेली असायची तर दूध द्यायची, आणि दिलेलं दूध बाजारात नेऊन विकावं लागायचं. तेव्हा घरात भाकरी यायची. मग ह्या गोपांना दूध विकून प्रपंच चालवावं लागायचा. दुधाच्या ऐवजी ताक प्यावं लागायचं. कृष्णाला पाहून सगळे गोप म्हणतात काय? तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता 3705 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बापूराव देवडीकर अभंग कथा काल्याचं प्रकरण. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला हे सगळ्यांना कळालं, आणि अख्ख्या गोकुळाने भगवान श्रीकृष्णाला दाटी वाटी करून जेव्हा पाहिलं आणि भगवान श्रीकृष्णाचं नयन मुख अवलोकन केल्यानंतर गोकुळातल्या गोपवासियांच्या मुखातून निघालेल्या शब्दांचं यथार्थ प्रतिपादन तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये केलंय. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीचा सुका, गोकुळीचा सुका, गोकुळीचा सुका,
भगवान श्रीकृष्ण वसुदेव बाबा देवकीचे पुत्र आहेत. वसुदेव त्यांना घेऊन आले आहेत. यशोदेला झालेली मुलगी मायेला घेऊन गेले ते कोणाला माहिती नाही. भगवान श्रीकृष्णाचं नयन मुख अवलोकन केल्यानंतर नंद बाबांना आणि यशोदा मातेला ब्राह्मणाचा आशीर्वाद मिळाला. 9 लाख गायींना कुलाचा वारीस म्हणजे प्रॉपर्टीला या ठिकाणी कोणीतरी चालवणारा भेटला. हे पाहून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. भगवान श्रीकृष्णाचं प्राकट्य नंद बाबाचा आणि यशोदा मातेचा पुत्र म्हणून झाल्याच्या नंतर गोकुळामध्ये गोपवासियांना गोपांगणांना इतकं सुख झालं. ते सुख जे आहे ते गणितामध्ये तत्वामध्ये शब्दांमध्ये ते मांडल्या जाऊ शकत नाही. बाळकृष्णनंद घरी आनंदल्या नरनारी बळजबरी आल्या नाही, पैसे देऊन आल्या नाही. म्हणले आनंदानं भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरता राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वजयंती. अभंगाचा नंबर 16 तुकाराम महाराजांची गाथा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणिया. अभंगाचा नंबर 14 सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व काळ. अभंगाचा नंबर 15 देवाचं जे सौंदर्य आहे इतकं अलौकिक अद्भुत आहे. म्हटलं देवापेक्षा सौंदर्य या जगामध्ये दुसरा कोणी नाही म्हणूनही पाहिला गेल्या. बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी का गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. भगवान श्रीकृष्ण नंद आणि यशोदेचे पुत्र म्हणून जन्माला आले ना गोकुळामध्ये तर इतका आनंद झाला. गोकुळवासींना इतका आनंद झाला की कामधाम विसरल्या. 5 दिवस तिथेच राहिले. आणि मग भगवान श्रीकृष्णाला पाहून सगळ्या गोपिकांनी आपल्या घरी जाऊन आपल्या पदरचे पैसे खर्च करून सुंट वडे वाटून पातेल्यामध्ये भरून एकमेकाला वाटत सुटल्या सगळ्या गोपिका. आणि याच्याही पुढे जाऊन त्यांनी काय केलं, गुढ्या उभारल्या आणि आंब्याचे तोरण. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला पाहून स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून आणि मग सगळ्यांनी गुढ्या लावल्या, तोरण लावले. आणि मग 5 दिवस झाले. भगवान श्रीकृष्णांचं वय 5 दिवसाचं झालं. गोकुळामध्ये सकाळी उठण्याचा नियम आहे. नंद बाबा सकाळी उठले. 9 लाख गायी ज्या गोशाळेमध्ये आहेत त्याला 3 प्रदक्षिणा मारल्या. गायींच्या चरणाची धुळी गंध म्हणून कपाळाला लावली. भव्य मंडप दिला गोकुळाच्या वाड्याच्या बाहेर. आणि कुलगुरु गर्गाचार्यांना बोलवलं. कहा मेरे यहाँ पर अनेक वर्षों से लाला भैया है, क्या करे? तो कहा नंदोत्सव करो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर कृष्ण परमात्माचं वय 5 दिवसाचं झालं. कृष्ण परमात्म्याचा जन्म झाल्यावर 5व्या दिवशी 5 दिवसाचं वय कृष्णाचं झाल्यानंतर नंदबाबानं जे केलं त्याला नंदोत्सव म्हटलंय. कृष्णोत्सव म्हटलं नाही का. नंदबाबानं पैसा खर्च केला. काय केलंय, 2 लाख गायींचं दान केलंय. मंगलकारी माँ हमारी गो माता, जय हो माँ हमारी गो माता. धरती माँ को पावन करती गो माता, भारत का अभिमान हमारी गो माता. जय हो माँ हमारी गो माता, धरती माँ को पावन करती गो माता. बोलिए गौ माता की जय. 2 लाख गायींचं दान केलं. 7 पर्वत बनवले नंदबाबांनी. कृष्ण परमात्मेच वय 5 दिवसात झालं. 2 लाख गायी दान दिल्या. आपल्याकडे खूप प्रॉपर्टी असेल तर काय केलं पाहिजे, आपण गायीचं दान केलं पाहिजे. आणखीन काय केलं पाहिजे, गूळ चांगला गूळ आणला पाहिजे, बारीक केला पाहिजे. त्याच्यामध्ये तीळ बारीक करून टाकले पाहिजे. तीळ आणि गूळ यांचं एकत्रीकरण करून नंदबाबांना 7 पर्वत बनवले. 7 परातीमध्ये ठेवले. त्याच्यावर कपडे झाकले. दान देऊन टाकले ब्राह्मणाला. सुवर्णाची वगैरे दक्षिणा दिली. याला नंदोत्सव म्हटलेलं आहे. 6 दिवसाचं वय झालं भगवान श्रीकृष्णाचं. कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिणी शिशु संचार निगरंती पुन्हा ग्राम व्रजादिषु. पुतना मावशी स्तनामध्ये बीज भरून आली, तिचा उद्धार केला. 10 दिवसाचं वय झालं भगवान श्रीकृष्णाचं. कंसानं तृणावर्त नावाचा राक्षस हाटोळीच्या रूपात पाठवला, त्याचा उद्धार केला. 12 दिवसाचं वय झालं महाबळ नावाचा राक्षस पंचांग सांगण्याच्या रूपात आला, त्याचाही उद्धार केला. 14 दिवसाचं वय झालं भगवान श्रीकृष्णाचं. शक्टासूर नावाचा राक्षस कंसानं गाड्याच्या रूपात पाठवला, त्याचाही उद्धार केला. 20 दिवसाचं वय झालं. 1 महिन्याचं वय झालं भगवान श्रीकृष्णांचं. 2 महिने 60 दिवसाचं वय झालं. 70 दिवसाचं वय झालं. कृष्णाचं नाव ठेवा म्हटलंय. नंदबाबाच्या सख्या 2 बहिणी आहे नंदबाबांच्या गोकुळात. काय नाव त्यांचं, नंदा सुनंदा. यशोदेच्या ननंदबाई, यशोदा त्यांचे भाऊजाई. आत्या येत असतात नाव ठेवायला. भगवान श्रीकृष्णाच्या 2 सख्या आत्या आल्या गोकुळामध्ये. 70 दिवसाचं वय झालं कृष्ण परमात्म्यांचं. नंदा सुनंदा आत्यांनी 70 दिवसाच्या बालकृष्णाला टाकलं पाळण्यामध्ये. हमारे वृंदावन में गाया जाता है, इसको झूलन महोत्सव बोलते हैं. कन्हैया झूल पालन कहोल झोटा दीजो, मेरो लाला झूल पालन कहोल झोटा
श्रीनंद नंदना निद्रा करी बाळा मनमोहन. महाराष्ट्रामध्ये याला पाळणा म्हणतात, तिकडे झुलनगीत म्हणतात. 6 महिन्याचं वय झालं भगवान श्रीकृष्णाचं. 9 महिन्याचं वय झालं. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगणे तो म्या देखील असे गवळण लसवंती पैसांगी आली कृष्णाची नी मागे रांगायला लागले. 1 वर्षाचं वय झालं. भिंतील धरून चालायला लागले कृष्ण. माती खाल्ली एक दिवस. आईला राग आला. बडा नाटक आहे किसन कन्हैया क्या करे कन्हैया यशोदा मैया असं चापट हात केला चापट मारण्याकरता आ केला भगवान श्रीकृष्णानं. भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून चंदनेश्वर महादेव म्हणतात मा तेरा बेटा ही हम सबका भगवान है कृष्णम ब्रह्मम कृष्णस तू भगवान स्वयं हमको क्यों चूरमे का लड्डू देती है तर बेटी कोई दे देना. यशोदेला काही खरंच वाटलं. यशोदेने काही डोळे बंद केले काही उघडले बो. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी नवल के भडे न कळे कान्होबाचे कोडे पृथ्वीजेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली 3721 अभंगाचा नंबर 5 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडेकर अभंग गाथा. आणि मग 1.5 वर्षाचं वय झालं कृष्ण परमात्म्याचं. 2 वर्षाचं वय झालं. 2.5 वर्षाचं वय झालं जोगदण मावशी. सगळे पोरं म्हणले तुझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या घरी ताकाच्या नद्या वाहून राहिल्या ना रे कृष्णा. आम्हाला दूध दही लोणी खाऊ घालते को नाही रे. मग एक मंडळ बनवलं भगवान श्रीकृष्णानं माखनचोर मंडळ. त्याचे अध्यक्ष झाले श्रीकृष्ण. उपाध्यक्ष केलं बळीरामदाला. श्रीदाम्या पेंध्या मधुमंगल मनसुखा असे 9 लाख गोपाळ घ्यायला सुरुवात केली देवानं. देवाकडे 7 लाख गायी होत्या. देवाला चोरी करायची काय गरज आहे. पण ज्या गोपाळांच्या घरी एक गाय आहे आणि गायीचं दूध विकावं लागतं बाजारात आणि ताक प्यावं लागतं त्यांच्यासाठी दही दूध तूप लोणीची चोरी केली आमच्या देवानं. लहान 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 मुलं घेऊन लहान 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 मुलं घेऊन घोड्या करी 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 मोहन 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 घोड्या करी मोहन. क्या बात है. वय वर्ष 2.5 ते वय वर्ष 5. 2.5 वर्ष दही दूध तूप लोण्याच्या घोड्या केल्या. आणि मग FIR वर FIR याला तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला तुगा म्हणे सांडा घाटे देणे नका भरू पोटे. 3688 भंगाचा नंबर. इतके कुटाने करायला सुरुवात केली देवानं. दही दूध तूप लोणी खाताना देवाची एक सवय. 9 लाख गोपाळाला खाऊ घालायचं म्हणल्यावर काय देव असा आहे का. सो गया ये जहा सो गया आसमा सो गई हे मंदिर असं काय तारगीर घालतो काय भगवान श्रीकृष्ण कुलपात नाही. डोळे बंद केले की लगे डायरेक्ट आतमध्ये घालायचे आणि डोळे बंद केले की बाहेर. पण बोभाटा व्हायला लागला ना. सरपंचाचं पोरग हे कृष्ण बळीराम पोरं जमा करतात आणि लोकांच्या घरामध्ये डल्ले हाणून दही दूध तूप लोणी खातात जणू असं बोभाटा व्हायला लागला. जसं ते गुळाची ढेप माहिती आहे तुम्हाला. गुळाची ढेप जर का तुम्ही रस्त्यावर ठेवली ना तर मुंगळ्यासाठी पत्रिका बनवायची गरज नाही. आपल्याला मात्या येतात बिना मुळवाटीचं. आणि खडी साखर जर का रस्त्यावर ठेवली तर मुंग्या येतात. मुंग्याला आमंत्रण द्यायची गरज नाही. खडी साखर रस्त्यावर ठेवा आणि गुळ ठेवा रस्त्यावर. मुंगळ्याला आमंत्रण द्यायची गरज नाही ना. भगवान श्रीकृष्ण म्हणजे बोबाटा व्हायला लागला. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी आपापणा मध्ये मिळो एक खेळो एकासी घाबरी यांच्या मोडा काढा झाडा भाडा वळतिया तुका म्हणे देवापासी विटाळशी नसावी. 3637 अभंगाचा नंबर. काही माणसं निवडून घेतले देवानं आपले आणि देवानं दही दूध तूप लोणीची चोरी करायला सुरुवात केली. ज्याच्या ज्याच्या घरात देव जायला लागले कमीत कमी 100 घरामध्ये मथुरेत देवाला जावं लागायचं. आता जुन्या काळामध्ये पाहती गवळणी तबती पालथी दुधाणी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे त्या विडहे नासी नव्हे दुसरी आयसी सभे तुकिया मेला त्याने गुणा आणला. 3692 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडेकर अभंग गाथा. दही दूध तूप लोणी ज्याच्यामध्ये दही आहे ज्याच्यामध्ये तूप आहे ज्याच्यामध्ये लोणी आहे आणि ते गाडगे म्हणजे डेरे जे शिंक्याला दोरीनं अडकून ठेवलेले दुधाला दुधाणी म्हटलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाच्या डेऱ्यातलं दही दूध तूप लोणी गोपाळांना खाऊ घालायचा आणि ज्याच्या घरातलं दही दूध तूप लोणी चोरून खाऊ घातलं एक तर ते डेरे पालथे घालायचे नाही तर मग फोडून टाकायचे. अशी देवाची सवय बर का. आणि सगळेजण म्हणले बाबा ही चोरी कोणत्या मांजरीचं काम नाही. म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे यशोदे भवती आम्ही आल्या गवळणी सांगती का राहणे नानापरी यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. एक मास खोडी देवी नाही केली प्रचिती ती आली यशोदेसी संकष्ट चतुर्थी व्रत घे गणेश देली अशी उत्तम गुण उठी गोपाळची जाई धेनुकडे पाहती सवंगडी वाट तुझे आता पोराला घरी ठेवून काही फायदा नाही. बरं दही दूध तूप लोणीची चोरी तर करतच करतय कृष्ण पण राधा राणीच्या घरी जायचं
आता राधेचं लग्न झालेलं, राधेचं वय होतं म्हटले 12 वर्षाचं. कृष्ण 5 वर्षाच तिच्या घरी जायचा आणि 16 वर्षाचा व्हायचा. बिताडीला कान असतात म्हणले जणू. लोकांनी सांगितलं सरपंचाचं पोरग जाते म्हणले त्या राधेच्या घरी आणि कृष्ण राधेच्या घरी जाऊन मोठा होतो हा मोठा होतो. यशोदा म्हणली हे काय कुटाने लावले तू? उद्यापासून नीट शाळा धरायची म्हणले. नीट शाळा. कोणती शाळा? आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधणे, सवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी, तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. 3755 अभंगाचा नंबर 4. तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. एक चोरी सांगणं अभिप्रेत आहे. एक बाई म्हणली हे सरपंचाच्या पोरा कृष्णा, तू आतापर्यंत गोकुळातलं एकही घर सोडलं नाही. सगळ्या गोपाळाला घेऊन तू आणि तुझा भाऊ सगळ्याच्या घरात घुसला आणि सगळ्याचे दही दूध तूप लोण्याचे डेरे तुम्ही फोडले. माझ्या घरात घुसून दाखव तुला दाखवतेच म्हणलं. आणि ती म्हणली तू जर का माझ्या इथं चोरी करून दाखवली तुला मानीनच म्हणे मी. मग 1 महिना देव म्हणला. देव चोरी नाही करत, तो लीला करतात ना. प्रेम खूप आहे गोकुळवासीवर देवाचं. ती बाई म्हणली जर का 1 महिना कृष्णान चोरी नाही केली तर मी गोकुळ सोडून जाईल. आणि इकडं नेमकं यशोदेनं संकष्ट चतुर्थीचं व्रत घेतलं होतं. मग जर का गणपतीचं व्रत करते यशोदा आई आणि मी जर का चोरी केली तर लोक गणपती बाप्पाची आरती करणार नाही ना. मग गणपतीला महत्व राहणार नाही म्हणून चूप बसले कृष्ण. 1 महिना ध्यान करत घरी गेलेच नाही. म्हणजे तुम्ही ताकच प्या, मला काही घेणं नाही गोपाळाला. 1 महिन्यानंतर 1 महिना देवी चोरी नाही केली देवानं. 1 मास खोडी देवे नाही केली. प्रचिती आली यशोदेसी. आणि मग ती जी बाई होती ना त्या बाईला बोलायला कागा लई नाक लावून बोलत होती का कुठं सरपंचाच्या पोरांनी चोरी केली, चल सामान भर आणि निघ तू आणतो नवरा गोकुळ सोडून. मग तिच्या नवऱ्यानं आणि तिनं बैलगाडीमध्ये सामान भरलं आणि चालले गोकुळाच्या बाहेर. आता कृष्णाला तिला जाऊ द्यावं वाटतं व्हय. तिचा नवरा असा लांगडा होता. अहो ऐकता का म्हणले पाणी आणता जर शिक आपल्याला म्हणले आणतो ना. त्यानं घेतली घागर आणि घागर घेऊन ते असं डोंगराच्या पलीकडे गेलं पाणी आणायला. ते पाणी आणायला गेलं आणि इतक्या टायमानं आलं काय सांगावं तुम्हाला. खूपच टायमानं आलं ते लंगडं त्याला थोडा टाइम लागला. पाणी घेऊन आलं आणि जेच बैलगाडीचा कासरा त्यानं वाढला. चाल जसं बैलगाडीचा कासरा उडून बैलाला त्यानं हाकलं त्याच्यासारखाच दुसरा माणूस घागर घेऊन आला. अ बाबा अरे थांब अरे कुठं चालला. मग बायको आहे जाणू ती. हा हुबे हुब सेम टू सेम. एकच नवरा आहे ना तिचा. तो नवरा पाणी आणायला घागर घेऊन गेला होता. दुसरा म्हणला अरे माझी बायको आहे ती. त्या म्हणला माझी आहे बर का. अरे माझी आहे बर का. जो जिता वही सिकंदर. दोघांनी एकमेकाचा गचंडा धरल्या. म्हणजे जो एकाला खाली पटकीन ना जो खाली पाठीला टेकन तो हारला आणि जो वरती तो जितला. पाहू म्हणले. ते म्हणले 2 जण फायटिंग करणार तितक्यात तिसरा आला. तुम्ही 2 जा म्हणले आपल्या घराला मही बायको आहे म्हणली ती त्यांच्यासारखा. अरे बापरे. म्हणले आता तर उघडच झालंय. आता 3 जण फायटिंग करू शकत नाही. चौथा आलं. ते म्हणले तुम्ही 3 जण 3 रस्ते धरा बायको माझी आहे म्हणले. अरे बाप आता ही ग्रामसभेमध्ये गेलं पाहिजे. गोकुळाचे सरपंच नंद बाबा आहे म्हणले या बाईनं संकल्प केला होता कृष्णानं जर का चोरी केली नाही 1 महिना तर मी जाईल गोकुळ सोडून. मी चालले होते तहान लागली. फार उन्हाळा आहे. माझा नवरा लंगडा आहे. त्याला चालायला थोडा टाइम लागतो. ते पाणी घ्यायला घागर घेऊन गेलं खूप टाइमानं आलं. तेव्हा हे 3 आले एकामागं एक. हे म्हणते माझी बायको आहे. मला काही खरं कळना झालंय म्हणले सरपंच नंद बाबा तुम्हीच काही ते करा ना. नंद बाबा म्हणले आता तो खरा नवरा ओळखून देतो चल म्हणले. नंद बाबानं त्या बायकोला आणि 4ही जणाला एका उंच डोंगरावर आणलं. म्हणलं 4 जण डोंगरावर चढा. तुम्ही 4 नवरे बर काहीचे म्हणजे एकच होता पण ते 3 डुप्लिकेट होते ना त्याच्यात. 4 जण ते उंच डोंगरावर चढा आणि तिकडून वरतून खाली उडी मारा. जो खाली उडी मारन स्वतःच तंगड मोडून घेईन त्योचीचा नवरा. ते 3 जण म्हणले आम्ही चढतो. तो एकटा म्हणला मी दुसरी बायको करीन. मी पहिलेच लंगडा आहे. दुसऱ्या पायानं मला लंगडा व्हायचं नाही म्हणले तोहीच बायको घेऊन जाय. 3 जण कृष्ण होते. कृष्ण गुप्त झाले. हिला जाऊ दिलं नाही. ही घरी आली. हिनं पाद प्रक्षालन कुंकुम तिलक केलं भगवान श्रीकृष्णांचं. आणि मग भगवान श्रीकृष्णाला म्हणले तुम्ही आता वृंदावनामध्ये जा. ह्या लीला का कृष्णावर सर्वांचं अलौकिक अद्भुत प्रेम असल्या कारणानं सगळ्यांना गुढ्या लावल्या तोरणे लावले. त्याचं कारण काय अभंगाच्या शेवटच्या चरणात तू का म्हणे छंदे तू का म्हणे छंदे तू का
म्हणे छंदे तुका म्हणे छंदे म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी मोहिले मन मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी हे आनंदल्या आनंदल्या नर नारी ना आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा हरी विठोबा रखुमा हरी विठोबा रखुमाये हरी विठोबा रखुमाये हरी विठोबा रखुमा हरी विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरी विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा हरी जय जय विठोबा रखुमा जय 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 विठोबा हरी जय जय विठोबा रखुमा धोबा 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 हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर महादेव भगवान की जय रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय नमः पार्वती पतये हर हर महादेव की जय गौ माता की जय गोपाल कृष्ण भगवान की जय आज के आनंद की जय सत्य सनातन हिंदू धर्म की जय सब संतन की जय आज के आनंद की जय ठोबा ठोबा तुका म्हणे छंदे येणे वेधियले गोविंदे तुका म्हणे छंदे म्हणे मोहिले गोविंदे 9 लाख गोपाळ 9 लाख गायींना घेऊन भगवान श्रीकृष्ण रोज वृंदावनात जाऊ लागले गोकुळातून सकाळी जेवण करू लागले सोबत निहारा घेऊ लागले तिथे त्यांनी आघासुराला मारलं अजगराच्या रूपातल्या बकासुराला मारलं बगळ्याच्या रूपातल्या शंखचूडाचा वध केला कंसानं धेनुकासुर नावाचा राक्षस गाढवाच्या रूपात पाठवला त्याचाही उद्धार बळीराम दादा श्रीकृष्णानं केला केश नावाचा राक्षस पाठवला घोड्याच्या रूपात त्याचाही उद्धार केला अरिष्टासुर नावाचा राक्षस पाठवला त्याचाही उद्धार भगवंतानं केला कालियाचा उद्धार केला दावाग्नीपासून गोप गोपिकांचे कृष्ण धावरे लवकारी संकट पडले भारी हरी तू आमचा कैवारी आले विघ्न निवारी कृष्ण धावरे लवकारी
गोपिका अडकल्या होत्या त्यांना वाचवलं. कालिया नावाच्या नागानं यमुनाचं जल विषारी केलं होतं. चेंडू गेला, क्रिकेटचा खेळ खेळले, उद्धार केला. आणि एक दिवस खाल्ले सोबत नेलेले डबे संपले. साधू संतांच्या बायकांनी भगवान श्रीकृष्णांना कृष्ण परमात्म्याच्या गोपाळांजवळ आम्ही कृष्णाचे गोप आहोत, जेवण संपलं, देवाण जेवण मागितलं. खायच्या वस्तूला जिथे एकत्रित करतात त्याला सांप्रदायिक परिभाषेमध्ये मांदियाळी काला म्हणतात. काला हा वैकुंठी दुर्लभ, विशेष तो लाभ येथे संत संगे. येथे मिळतो दही भात, नाही वैकुंठी ते मात. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. एकमेका मुखे देऊ, सुखे घालू हुंबरी. तुका म्हणे बाळवंट बरवे नीट उत्तम. 3687 भंगाचा नंबर. तुकाराम महाराज म्हणतात, जन्माला आल्यावर सगळ्यात आधी पुढे येऊन बसून काला खाऊ. म्हणजे हा काला का वैकुंठामध्ये सुद्धा नाही म्हणले. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. या सुखाकारणे देव वेडा भला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. साधू संतांना च्या बायकांनी दिलेलं अन्न भगवान श्रीकृष्णांनी एकत्रित केलं, त्याचा काला केला आणि तो काला गोपाळाला वाटला. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळ असिला ह्या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. अरे जणी म्हणे देवा तुम्ही बोला भंग. वरतून देवता स्वर्गीच्या मरीचिता ती देवा मृत्यू लोकी जन्म व्हावा. आम्हा नारायण नावे हो जीवन मुक्त. 3356 अभंगाचा नंबर. वरतून 33 कोटी देवता म्हणतात, अरे काय भाग्य या गोपाळांचं. हे गोपाळ कृष्णासोबत काला खातात, आपल्याला काला भेटला पाहिजे. म्हणून कृष्ण बळीरामांना माहिती आहे देवता मतलबी आहे. कृष्ण बळीराम काला वाटताना वरती पाहतात, पण गोपाळ वरती पाहतात. तर इंद्र वगैरे म्हणतात, अरे आम्हाला द्याणार थोडा काला, आम्हाला द्या ना. तर खालून कृष्णासोबत जे कृष्णासोबत गोपाळ आहे ना, ते देवाला वाकडे दाखवला. तुम्हाला नाही म्हणले काला. वाकुलिया ब्रह्मदिका अभंग आहे तुकाराम महाराजांचा. वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे. कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघा जणी प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. 3725 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. कालियाची आसे देव जळी झाले मासे. 3732 आजी ओ सांभरावती काला पहावया येती विसरती देव भाव आपुला न समय मेदिणी. देवतांना वाटलं गोपाळ खरकटे हात धुतील काल्याचे यमुनेत उष्ट खाऊ. कृष्ण म्हणला आजच्या दिवस हात आपल्या काळ्या घोंगड्याला पुसा, पाणी प्यायला येतील म्हणले गोपाळ ताक प्या म्हटलं. झालेली सेवा भगवान श्री चंदनेश्वर महादेव रुक्मिणी पांडुरंगांच्या चरणामध्ये. चंदनजिरा सत्यमनगर सुंदरनगर मधील समस्त परिसरातील चेतना अप्रकट चेतना समस्त देवता सगळे मंदिर त्यातील देवतांच्या चरणामध्ये समर्पित. मला इथे कीर्तनाची संधी दिली हे माझं परम सौभाग्य आहे. चंदनेश्वर महादेवाची ही केलेली सेवा आज आमच्या पदरामध्ये पडली असं मी समजतो. ज्ञानेश्वर